नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, दिव्यांग विभागाचे सचिव म्हणून तुकाराम मुंढे साहेबांनी जेव्हापासून कार्यभार स्वीकारलेला आहे तेव्हापासून दिव्यांगांना अतिशय फायदा होत आहे। दिव्यांगांसाठी वेगवेगळ्या GR वेगवेगळ्या योजना या ठिकाणी राबवल्या जात आहे आणि दिव्यांग खात्याला वळण लावण्याचे काम तुकाराम मुंढे साहेबांनी केलेले आहे। बोगस दिव्यांग असो किंवा दिव्यांगांच्या योजना असो, या संदर्भात तुकाराम मुंढे साहेबांनी अतिशय कणखर असे निर्णय घेतलेले आहे। तर त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे ती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। मित्रांनो, दिव्यांग खात्याला लागणार शिस्तीचे वळण सचिव तुकाराम मुंढेंनी आयुक्तांना आखून दिली कामाची रूपरेषा। राज्य सरकारच्या दिव्यांग खात्यातील अधिकाऱ्यांना जबाबदारी, कामाचे नियोजन आणि पारदर्शकता याबाबत धोरण नव्हते। आयुक्त अधिकारी नसल्याचे सांगत ते कार्यवाहीपासून पळ काढत होते। मात्र आता दिव्यांग सचिव तुकाराम मुंढे यांनी अध्यादेश काढत GR काढत दिव्यांग आयुक्तांची जबाबदारी, कामाची रूपरेषा स्पष्ट केली आहे। यामुळे कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांवर कार्यवाहीचा मार्ग मोकळा झाला आहे। दिलेल्या कालावधीत कार्यवाही न झाल्यास किंवा दिव्यांग विभागातील आणि इतर विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी मागवलेली माहिती या ठिकाणी देत नव्हते। मात्र आता निर्देशाचे पालन केले नाही तर दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 कलम 89 आणि कलम 93 अन्वये दंडात्मक कारवाई होऊ शकते। शिवाय त्यानंतरही पालन न झाल्यास संबंधित अधिकारी प्राधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही केली जाणार आहे। राज्य आयुक्तांनी मागितलेली आवश्यक माहिती आणि अहवाल सर्व अधिकारी आणि प्राधिकारी यांना आता सादर करणे राज्य सरकारने या आदेशाने बंधनकारक केले आहे। दिव्यांग आयुक्त कलम 80 नुसार स्वतःहून सुमोटो दाखल करू शकणार आहेत। दिव्यांग आयुक्तांसमोरील सर्व कार्यवाहीसाठी दिव्यांग न्यायालयाचे अधिकार देण्यात आलेले आहे। दिव्यांग प्रक्रिया संहिता 1908 नुसार साक्षीदारांना हजर राहण्यासाठी समन्स पाठवणे, कागदपत्र सादर करणे, कोणत्याही न्यायालयाकडून किंवा कार्यालयाकडून कोणतेही सार्वजनिक दस्त त्याची प्रत मागवता येणार आहे। शपथपत्रावर पुरावे स्वीकारणे, साक्षीदार किंवा कागदपत्रांची तपासणीसाठी आयोग नेमण्याचे अधिकार असल्याचे या अध्यादेशात स्पष्ट करण्यात आलेले आहे। दिव्यांग व्यक्ती किंवा त्यांचे पालक, प्रतिनिधी आणि कायदेशीर प्रतिनिधी आता राज्य आयुक्तांकडे तक्रार नोंदवू शकतात। यामुळे प्रतिवादी याला उत्तर दाखल करण्यासाठी नोटीस पाठवून फक्त 15 दिवसाचा मुदत दिलेली आहे। त्यानंतर 30 दिवसात राज्य आयुक्त सुनावणी पूर्ण करतील। त्यावेळी संबंधित तक्रारदार, प्रतिवादी हजर राहतील। जर हजर न राहिल्यास तक्रार फेटाळून गुणवत्तेनुसार आयुक्त निर्णय घेऊ शकणार आहे। तर मित्रांनो, 3 महिन्यात आता अहवाल देणे बंधनकारक राहणार आहे। सुमोटो अथवा प्राप्त झालेल्या तक्रारीवर तक्रार प्राप्त झाल्यापासून राज्य आयुक्त सर्व प्रक्रिया 60 दिवसात पूर्ण करतील। आयुक्तांनी केलेल्या शिफारशींवर संबंधित प्राधिकरणाने कार्यवाही करणे बंधनकारक आहे। हा अहवाल 90 दिवसांच्या राज्य आयुक्तांना सादर करावा लागेल। तक्रारदारास 90 दिवसात माहिती कळविणे अनिवार्य आहे। एखाद्या प्राधिकरणाने आयुक्तांची शिफारस नाकारल्यास त्याबाबत अहवाल राज्य सरकारला आयुक्त सादर करू शकतील। दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 कलम 89 आणि कलम 93 अन्वये दंडात्मक कारवाई होऊ शकणार आहे। त्यामुळे आता या ठिकाणी या GR नुसार सर्व कर्मचारी, अधिकारी यांना चाप बसणार आहे आणि दिव्यांगांचे कामे हे पटापट होणार आहे। त्यामुळे दिव्यांगांना आता त्यांच्या योजनांचा लाभ हा वेळेवर मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे जेव्हापासून तुकाराम मुंढे साहेब यांनी सचिवपद स्वीकारले आहे तेव्हापासून दिव्यांग खात्याला या ठिकाणी वळण लागलेले आहे। तर अशा पद्धतीने तुकाराम मुंढे साहेबांनी दिव्यांग कल्याण विभागाला वळण लावलेले आहे, शिस्त लावलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।